दरम्यान रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये असताना त्यांचे वडील राजेंद्र पवार पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करतात। न्याय मिळत नसेल तर काय म्हणायचं, लोकशाही आहे की नाही असा सवालच राजेंद्र पवार यांनी विचारलाय। साध्या गोष्टीचेही गुन्हे नोंदवले जातात, मात्र इतक्या मोठ्या घडामोडींमध्ये गुन्हा नोंद होत नाही, यावरती राजेंद्र पवार यांनी भाष्य केले। सर्वच बारामतीकर हे त्यांच्या सोबत आहेत आणि या सगळ्या बारामतीकरांसोबत राजेंद्र पवार हे रस्त्यावरतीच ठिय्या मांडून बसलेले आहेत। अगदी सकाळी 9 वाजल्यापासून ते रस्त्यावरती उतरलेले होते आणि या सगळ्या बारामतीकरांसोबत आणि त्याचबरोबरीने आपल्या मुलासाठी ते आणि खास करून दादांसाठी रस्त्यावर उतरलेत। गेल्या 2 तासापासून बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या समोर बारामतीकर जमलेले आहेत आणि 1 तासभर होऊन गेला आमदार रोहित पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासोबत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा करतायत। मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी होकार दर्शवलेला नाही आहे। बारामतीकर आक्रमक होत आहेत। माझ्या पाठीमागं पोलीस ठाण्याच्या या कमानीवरतीच आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत हे सगळे बारामतीकर देखील एकवटल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये देखील आमदार रोहित पवार गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते, त्या ठिकाणी देखील त्यांना यश आलं नाही आणि त्यानंतर आज आमदार रोहित पवार जे आहेत ते या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणि अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनानं होकार दर्शवलेला नाही आहे। माझ्याबरोबर आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आहेत। दादा खरं तर 1 तास सव्वा तास होऊन गेला आमदार रोहित पवार आतमध्ये पोलिसांबरोबर चर्चा करतायत। अद्यापपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कोणतेही पुढची प्रोग्रेस करत नाहीत किंवा होकार दर्शवत नाहीत। तुम्ही आता पोलीस स्टेशनच्या कमानीवरच इथं गेटवर ठिय्या मांडलाय, काय सांगाल? आत काय चाललंय आम्हाला फार माहीत नाही आहे, परंतु ज्या अर्थी वेळ लागतोय त्या अर्थी तक्रार नोंदवून घेत नसावेत आणि हे शेवट हे अधिकारी त्यांना वरिष्ठ असतात। वरिष्ठांनी काय निर्णय घेतला आपल्याला माहीत नाही आहे, कदाचित त्याच्यामुळे इथले अधिकारीसुद्धा निर्णय घेत नसावेत। दादा काल ज्यावेळी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार गेले होते त्यावेळेस त्यांनी तिथं सांगितलं की माझं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, अगदी लॅपटॉप आणून ठेवला होता, मात्र त्यावेळी पोलीस अधिकारी म्हणाले की गुन्हा दाखल करून घेणार नाही। कोणाचा तरी यामध्ये दबाव असू शकतो, तुम्हाला काय वाटतं? आताही बारामती पोलीस ठाण्यात 1.5 तास होऊन गेला, तुम्ही सगळे आहात, मात्र अद्यापपर्यंत पुढची प्रोसेस होत नाही। वाईट एकच वाटतं की असंख्य अजितदादा प्रेमींचा बाबतीतला जो विषय त्यांच्या मनात आहे आणि त्या भावनेतनं हे सर्वजण इथं जमलेले आहेत आणि मागणी करतायत। जे पोलीस स्टेशन जे अजितदादांनी इथं बांधलं आहे की सर्वसामान्य नागरिकांना इथं न्याय मिळावा, तिथं त्यांच्याच बाबतीत त्यांच्या स्वतःच्या केस बाबतीत जर न्याय मिळत नसेल तर काय नागरिकांनी काय म्हणायचं, लोकशाही आहे का नाही? 2 तास झालं खरं तर तुम्ही सगळे बारामतीकर या ठिकाणी एकवटलेला आहात, अद्यापपर्यंत दखल घेतली नाही। कुठंतरी शासन गैरवापर करतं या संपूर्ण गोष्टीचा आणि या प्रकरणी जे अजित पवारांचं मृत्यूचं गूढ आहे ते दडपण्याचा प्रयत्न करत आहे। नाही, त्यांनी जर मोकळेपणाने सर्व ज्या काही चौकशा चालल्या त्या मोकळेपणाने सगळ्यांपुढे मांडल्या तर लोकांचा संशय राहणार नाही, एवढाच विषय आहे। शासनाला अशी कोणती गोष्ट वाटते की हे खुलेआमपणे याची चर्चा झाली नाही पाहिजे, याचा तपास झाला नाही पाहिजे आणि याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील ते दाबण्याचा प्रयत्न शासन करत आहे? नाही, त्या बाबतीत नाही मी काय बोलू शकत। पण आता तुमची काय मागणी असणार? तुम्ही या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेला आहात, आतमध्ये तुमचे पुत्र आमदार रोहित पवार आहेत, ते देखील पोलीस प्रशासनाबरोबर 1.5 तास झालं चर्चा करतायत। तुम्ही आता समर्थनार्थ या ठिकाणी रस्त्यावरती थेट आंदोलन पुकारलं, एक प्रकारे ठिय्या आंदोलन। साध्या गोष्टीचे सुद्धा इथं गुन्हे नोंदवले जातात आणि एवढी मोठी घटना इथं घडलेली आहे आणि त्या बाबतीत सुद्धा जर अशा परिस्थितीचं जर वागणं असेल तर मग इथं लोकशाही राहिली आहे का ही शंका आहे। आता कुठवर बसायचं दादा इथे? मला अजून नाही सांगता येणार कुठवर त्याला। पोलीस खातं कोणाच्या इशाऱ्याने चालतंय? पोलीस खातं कोणाच्या इशाऱ्याने चालण्यापेक्षा शेवट त्यांना वरिष्ठ असतात, त्या वरिष्ठांनी काय सांगितलं असेल त्याच्यावर इथल्या अधिकाऱ्यांचं अवलंबून असेल। गृहमंत्र्यांनी या बाबतीत काय निर्णय घेतले पाहिजेत, काय गृहमंत्र्यांकडे तुमची मागणी असणार आहे? गृहमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे गृहमंत्री असतात
आणि त्यांचं कामच आहे की म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची किंवा नागरिकांच्या बाबतीत काही अडचणी असतील तर ते सोडवणं गृह खात्याचं काम आहे. आता काय मग तुम्ही इथून मेसेज देऊ इच्छिता गृहमंत्री फडणवीसांना? एवढा मोठा मी नाही आहे त्यांना मी मेसेज देणं एवढा. नाही, पण कायदा सुव्यवस्था कुठे राहिलीच नाही अशी परिस्थिती दिसते या ठिकाणी. कारण खूप साऱ्या महाराष्ट्राची ती भावना आहे की मृत्यूचं गुढ पुढं आलं पाहिजे. बारामतीकर संतप्त आहे, तुम्ही देखील संताप व्यक्त करताय. अशा परिस्थितीमध्ये कुठलाही न्यायाची बाजू पुढे येताना दिसत नाही, चौकशीच्या बाजू पुढे येताना दिसत नाहीत, गुन्हा देखील दाखल करून घेतला जात नाही. मग फडणवीसांना तुम्ही काय सांगू इच्छिता इथून? त्यांना मी सांगणं एवढा मी मोठा नाही आहे, पण सर्वसामान्य लोकांची जी भावना आहे त्या भावनेचा आदर केला पाहिजे एवढंच मी सांगतो. खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय की सर्वसामान्य लोकांची जी भावना आहे त्याचा आदर जो आहे तो गृह खात्याने केला पाहिजे आणि या ठिकाणी जो FIR दाखल करण्यासाठी मागणी केली जाते तो FIR या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि जोपर्यंत हा FIR दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण याच ठिकाणी बसून राहणार आहोत आणि